विनायक राऊत हे म्हणतायत की उदय सामंत यांना श्रेय देण्यासाठी तुम्हाला असं विनायक राऊत म्हणतात आहेत, पण ह्यामध्ये नक्कीच काटश असा विषय नाही आहे. आम्ही सर्वांनी हातात हात घालून या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवली पाहिजे, ह्या सर्वांच्या भावना आहेत. पण त्यांचं असं पण म्हणणं आहे की एकदा ठाकरेंशी याबद्दल बोलायला पाहिजे होतं, एवढं काही दिलं तरी देखील साथ सोडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांकडे माझ्या पराभवाला जे कारणीभूत आहेत, म्हणजे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, ते सर्व त्यांच्यासमोर मी कथन केलं आणि त्यानंतर मी शांत राहिलो होतो, हे आपल्याला मी सांगितलंय. आणि आज मी रोजी हा निर्णय घेतलेला आहे. एक मोठा आरोप त्यांनी असं पण केलाय की नितेश राणे यांचं तुम्ही काम केलं आणि त्या ठिकाणी पैसे सुद्धा घेतल्याचं त्यांनी त्या ठिकाणी नितेश राणेंचं निवडणुकीचं काम तुम्ही त्या ठिकाणी नितेश शासन आमदारकीला उभे होते आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की गेल्या 38 वर्षामध्ये राजन साळवीने शिवसेना पक्षप्रमुख दिलेल्या आदेशाचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आणि माझ्या कुलदैवतेला स्मरून सांगतो मी की मी कुठेही मला घेऊन जावं, कुठेही मला, आपण देव मानणारी माणसं आहोत, धार्मिक माणसं आहोत, तिथं मी फुल उचलायला तयार आहे. आणि फुल उचलून मी सांगू इच्छितो की माझ्या मागील काळामध्ये, पुढचा काळ अजून यायचा आहे, मागील काळामध्ये राजन साळवीकडनं एक अंशसुद्धा चुकीचं काम झालं नाही. त्याचं कुठं माहिती द्यावी असेल तर. आणि तसं असतं तर इथे जे माझे सहकारी आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता की कोणाच्या मी कानात सांगितलं का रे असं कर तसं कर, आणि पैसे घेतल्याचा आरोप असेल तर त्यांनी सिद्ध करावा. एखादा छोटासा पुरावा द्यावा, मोठा पुरावा नाही तर त्या दिवशी मी राजकीय संन्यास घेईन, हे याने मी सांगू इच्छितो. नक्कीच विनायक राऊतांवर नाराजी तुमची? विनायक राऊतांबद्दलच मी उद्धव साहेबांनी तक्रार केलेली आहे, सांगितलेलं आहे, वस्तुस्थिती आहे, हे लपण्यासारखं काय नाहीच आहे ना. त्यामुळे नाराजी काय, मी पक्ष सोडण्याचा निर्णय तिथपर्यंत आलो त्या मतापर्यंत. एक महत्त्वाचा विषय असा पण आहे की काल भैया सामंत आणि तुम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे, सगळं काही ठरलंय, आलबेल आहे, दोघांमध्ये पण कोऑर्डिनेशन आहे आणि शिवसेना पुढे नेण्यासाठी आता दोन्ही नेते मोठे फायर ब्रँड नेते तयार. पक्षामध्ये मला आजपासून काम चालू करायचे. त्या पक्षाचे प्रमुख मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे यांनी मला निमंत्रित केलं. त्यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निमंत्रित केलं, तिथले स्थानिक आमदार त्यांना निमंत्रित केलं आणि आम्हाला त्या ठिकाणी सर्व मंडळींनी हातात हात घालून भविष्यातल्या कालखंडामध्ये 100% शिवसेना करूया अशा तऱ्हेचं आम्हाला त्या ठिकाणी चर्चा झाली. आणि त्याप्रमाणे आम्ही भविष्यातल्या कालखंडामध्ये जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये फक्त आणि फक्त शिवसेना असेल असं आपल्याला सांगू इच्छितो. 100% शिवसेना असं ते सुद्धा म्हणतात. तसंच होणार. ते म्हणजे कोण? भैयाजी सामंत. मग ते त्या एका पक्षात आम्ही राहिलो ना, ते स्वतःच म्हणणार, आम्ही स्वतःच म्हणणार आणि हे स्वतःच म्हणणार. पण एक महत्त्वाचा विषय असा पण आहे की तुम्ही भाजपमध्ये जाणार की शिवसेनेमध्ये जाणार, बरेच कयास लगावले जात होते, पण तुम्ही अचानक या महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या अनुषंगाने 3 पक्ष महत्वाचे होते. एक भारतीय जनता पक्ष होता, अजितदादांचा राष्ट्रवादी होता आणि एकनाथ शिंदेंचा, बाळासाहेबांची शिवसेना तो होता. आता मध्यंतरी काळामध्ये मी शांतपणे विचार केल्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या सूचनेप्रमाणे वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे कुठे आहेत, धनुष्यबाण निशाणी कुठं आहे, याचा विचार करून आम्ही तो निर्णय घेतला आणि आमचा निर्णय योग्य आहे. आणि तो आम्ही बोललो होतो, योग्य वेळी योग्य निर्णय घेईन, तो योग्य वेळी योग्य निर्णय मी घेतलेला आहे. विधान परिषदेवर जाण्याची इच्छा आहे तुमची? बऱ्याच चर्चा आहेत तुमच्याबद्दलही, विधान परिषदेवर पाठवलं जाईल. मी अनेक पदावरती काम केलेलं आहे. माझ्या नावासमोर आमदार म्हणून 3दा लागलेला आहे. आता एकनाथ शिंदे साहेबांच्या कुटुंबात मी आता गेलेला आहे. त्यांनी ठरवायचं ते ठरवतील आणि माझा त्यांच्यावरती विश्वास. त्यांनी मला फक्त मोठ्या भावासारखं प्रेम द्यावं, विश्वास द्यावं, हीच माझी त्यांच्या. एकनाथ शिंदेचं नेतृत्व का निवडलं? ठाकरे फायर ब्रँड असतात. बरोबर मी काम केलेलं आहे. एकनाथ शिंदेच्या कालावधीमध्ये 2009 पासून 22 पर्यंत काम केलेलं आहे. आणि मी पराभूत झाल्यानंतर शांतपणे बसल्यानंतर आम्ही ठरवलं की याच्या पुढे आपल्याला बाळासाहेब वंदनीय शिवसेना प्रमुख आणि आपलं धनुष्यबाण जिथं आहे तिथं आपण काम करायचं. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही तर आलेला आहात, आणखी किती जण आहेत जे येण्याच्या वाटेवर आहेत किंवा येणार आहेत? अभी ये शुरुआत आहे, आगे आगे देखो चलो. नक्की, धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल.